म्हणजे या दहशतवाद्यांनी नरेंद्र मोदी यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे, सगळ्या जगाला ओरडून ओरडून सांगितलेलं आहे की नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमध्ये कितीही पैसा खर्च केला, काश्मीरचा कितीही विकास केला, काश्मीरी लोकांचं कितीही भलं केलं, तरी या लोकांना मात्र या देशामध्ये कारस्थानं करायची आहेत, हिंदूंचं रक्त सांडायचं आहे आणि या देशामध्ये एक युद्ध पेटवण्याचं काम करायचं आहे. आता जेव्हा जेव्हा दहशतवाद्यांना अटक होते, तेव्हा या दहशतवाद्यांची जी इकोसिस्टीम असते, त्या इकोसिस्टीमची एक पुढची पातळी लगेच कार्यरत होते. आता या 1,500 लोकांना अटक झाली आहे, त्यामुळे या अटकेच्या विरोधात आता लोक बोलायला सुरुवात होतील. त्याच्यामध्ये राजकीय नेते असतील, त्याच्यामध्ये सोशल मीडियावरचे ऍक्टिव्हिस्ट असतील, याच्यामध्ये पत्रकार असतील आणि हे लोक अटक झालेल्या लोकांच्या बद्दल उसासे टाकायला सुरुवात करतील. या लोकांबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करतील की बघा, सर्वसामान्य नागरिकाला कशा प्रकारे सुरक्षा यंत्रणा त्रास देत आहेत, या देशामध्ये कशा प्रकारे दडपशाही सुरू आहे, या देशामध्ये लोकशाही कशी पायदळी तुडवली जाते. इकोसिस्टीम पूर्णपणे कामाला लागलेली आहे. जर तुम्ही सोशल मीडियावर नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल, या दहशतवादाचा संबंध म्हणजे दिल्लीमध्ये जो घातपात झाला, दिल्लीमध्ये जो स्फोट झाला, त्याचा संबंध काही लोकांनी आधीच बिहार निवडणुकीशी जोडून टाकलेला आहे. म्हणजे बिहारच्या निवडणुका भाजपला जिंकायच्या होत्या म्हणून हा स्फोट घडवण्यात आला किंवा या स्फोटाकडे दुर्लक्ष करण्यात आलं. म्हणजे ज्या लोकांची हिंमत पाकिस्तानच्या विरोधात बोलायला होत नाही, ज्या लोकांची हिंमत दहशतवाद्यांच्या विरोधात बोलायला होत नाही, जे लोक मुस्लिम कट्टरतावादाच्या बोलण्याचं धाडस करू शकत नाहीत, हे लोक आता भाजपकडे बोट दाखवत आहेत आणि नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न करत आहेत.